तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण देशभरातील सीसीआयची कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आली आहे। सीसीआयचे उपमहाप्रबंधक नीरज कुमार यांनी खरेदी तात्पुरती थांबवण्याचे आदेश काढले। शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यामध्ये 4 ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारले जाणार आहेत। हे 4ही हब समृद्धी महामार्गालगत उभारले जाणार आहेत। त्यासाठी राज्य सरकार प्रत्येकी 100 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,65,400 क्विंटलची आवक झाली। यामध्ये लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यामध्ये 65,000 क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात 21,000 क्विंटल इतकी आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1,500 ते जास्तीत जास्त 2,600 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 39,924 क्विंटल आवक झाली आहे। सोयाबीनला 3,902 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। यानंतर एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी वैभव नाईक यांना फोन केल्याची माहिती समोर येतेय। उद्धव ठाकरे यांनी हा फोन केला आहे। एसीबी चौकशीनंतर ठाकरेंचा वैभव नाईक यांना फोन गेल्याचं कळत आहे। वैभव नाईक यांच्या पत्नी विरोधामध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या संदर्भात चौकशी झाली आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक यांना उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन केला। या चौकशीनंतर त्यांनी हा फोन केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या फोनमध्ये नेमकं काय बोलणं झालं असेल याविषयी उत्सुकता आहे। शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांना फोन केल्याचं कळत आहे। एसीबी चौकशीला सामोरं जाणारे उद्धव ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केला। यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जळगाव विमानतळ धावपट्टी विस्तारातील अडथळे दूर झालेले आहेत। धावपट्टीच्या लांबी वाढीसाठी नशिराबाद उमाळे हा रस्ता बंद करण्यात येणार आहे। त्याऐवजी पर्यायी रस्त्याचं रुंदीकरण केलं जाईल, पूलही बांधला जाईल। यासाठी 6,60,00,000च्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। साताऱ्यातल्या कराड तालुक्यातील कोळे इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। घाडगेनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित या शर्यतीमध्ये 600 पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असं वातावरण असल्यानं निमोनियासह अन्य साथीच्या रोगामध्ये वाढ झाल्याचं दिसतंय। त्यामुळे नागरिकांना काळजी ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेकापच्या जयंत पाटलांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं। जळगावच्या भुसावळमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होताच दर दुपटीनं वाढले। पालेभाज्यांच्या उत्पादनामध्ये घट झाल्यानं थेट दरावर परिणाम झालाय। चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा प्राधिकरणात विभागीय समितीनंतर आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। अभियानाची योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रीकरणासाठी पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये ही समिती असेल। जळगावातल्या रावेरमधील तांदलवाडी इथं पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गहू, हरभरा आणि मका ही पिकं बहरली आहेत। 2 दिवसांपासून तापमान वाढीला झालेली सुरुवात या पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही सुधारणा झाली नसल्याचं अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन म्हणजेच असरच्या अहवालात स्पष्ट झालंय। इयत्ता 3री ते 5वीच्या 71.3% विद्यार्थ्यांना दुसरीच्या वर्गाचे मराठीचे पुस्तक वाचता येत नसल्याचं या अहवालात म्हटलंय। तर असरचा राज्यनिहाय अहवाल देशपातळीवर प्रसिद्ध करण्यात आला। मार्च अखेरपर्यंत मालमत्ता करासह विविध करांच्या वसुलीसाठी जळगाव पालिकेनं जोरदार हालचाली सुरू केल्यात। वसुली 100% व्हावी यासाठी 12 पथकांची नियुक्तीही केली आहे। तर MIDCमध्ये पालिकेची 13 कोटींची थकबाकी आहे। अर्धवर्ष उलटूनही जळगावातील 2,35,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। नुकसानीतून सावरण्यासाठी विमा कंपन्यांनी त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या तांबापुरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिकेला अन्य शिक्षकांनी जातीवरून हीन वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केली होती। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमळनेरमध्ये हा गुन्हा दाखल झाला। उरणमधील द्रोणगिरीमधून 7 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे।
अनेक दिवसांपासून द्रोणगिरीमधील गामी कन्स्ट्रक्शनमध्ये ते काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या शहापूर तालुक्याच्या शैलवली इथल्या खंडोबा देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे. तर यात्रोत्सवामुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला. महेश नागुलवार असे या शहीद जवानाचं नाव आहे. या जवानाला गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर आज अंतिम सलामी दिली जाणार आहे. शिर्डीतील साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचं काम सुरू आहे. हैदराबाद इथल्या साई भक्त विजय कुमार यांच्या देणगीतून हे काम केलं जात आहे. यापूर्वी जुलै 2007 मध्येही विजय कुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता. वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटाप्रमाणेच आता सर्वच जंगलामध्ये विशेष दक्षता पथक नेमण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. वाघाची शिकार करणाऱ्या बहरेलिया टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. सीईटी सेलनं MCA, MBA आणि बी डिझाईन या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ दिलेली आहे. तर आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. आणि BBA, BCA, MBA सह BBM आणि MBA इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नोंदणीलाही 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये पालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचा टप्पा घसरला आहे. हिंदी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या सर्वाधिक आहे. 3ऱ्या क्रमांकावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या आहे. तर मराठी शाळांची पटसंख्या 4थ्या क्रमांकावर असल्याचं माध्यमाच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय. राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सामूहिक कॉपीच्या घटना आढळल्यास अशा परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी आणि कॉपी करायला मदत करणारे शिक्षक कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करावे असे निर्देशही दिले. 12वीच्या पहिल्याच पेपरला राज्यभरात 42 केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक कॉपीची नोंद झाली आहे. मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100% यशस्वी ठरल्याचं दिसतंय. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्याची चाचपणी शिक्षण विभाग करत आहे. महाविद्यालयातील वर्गांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हे टाळण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीनं उपस्थितीची पद्धत अवलंबण्याच्या हालचाली सुरू आहेत. देशभरातील तब्बल 12,58,136 विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये पहिल्या सत्रात झालेली JEE मेन परीक्षा दिली. तर या परीक्षेमध्ये तब्बल 14 विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये 100 NTA स्कोर मिळवण्यात यश आलंय. यामध्ये महाराष्ट्रातील विशाल जैन या विद्यार्थ्याला 100 NTA स्कोर मिळाला. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेक गुंतवणूकदारांचा कल वाढल्यानं सध्या सोन्याला तेजी आलेली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 89,500 रुपयांवर केलाय. तर मंगळवारी सोन्याचे दर तब्बल 1400 रुपयांनी वाढले आणि लवकरच सोनं 1 लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26 आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली आहे. एकीकडे खर्च आणि उत्पन्नाचं गणित जमवण्याची मुंबई महापालिका प्रशासनाची कसरत सुरू असताना दुसरीकडे नवीन प्रकल्पांची कामं हाती घेणं मात्र काही थांबलेलं नाहीये. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 14 नवी कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी 33,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. DN नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेनं आतापर्यंत 15,84 लाख प्रवाशांचा टप्पा पार केलाय. सध्या 2,69,602 प्रवासी मेट्रो 1 कार्डद्वारे तिकीट खरेदी करत असल्याची माहिती महामुंबई मेट्रोनं दिली आहे. मार्च महिना संपण्यापूर्वी 18 कोटींवरील थकीत पाणी बिल वसुलीसाठी पनवेल महापालिकेनं 3,000 मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे. पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नळजोडणी खंडित करण्याचा इशाराही पालिकेनं दिला. अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार आहे. यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसवल्यास कारवाई केली जाईल.
राज्यात कैद्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांची गर्दी होते। त्यामुळे कारागृह प्रशासनानं ई प्रिझन संगणकीय प्रणालीचा वापर करून ई मुलाखत सुविधा सुरू केली आहे। तर विविध कारागृहात 3,16,747 कैद्यांनी आणि कुटुंबियांनी ई मुलाखत सुविधेचा लाभ घेतला। जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या। महापालिकेनं आतापर्यंत शहरातील 24 अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सवर कारवाई केली आहे, तर 27 वॉटर एटीएमवर सुद्धा कारवाई करून ते बंद करण्यात आलेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंग यांनी दिली आहे। लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या स्वतंत्र वाहतुकीसाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 5वा 6वा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे। मात्र यापैकी 6व्या रेल्वे मार्गाचं काम कांदिवली बोरिवली दरम्यान भूसंपादन प्रश्न निर्माण झाल्यानं रखडलेला आहे। त्यामुळे हा मार्ग प्रवासी सेवेत येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। विक्रीअभावी घरं धूळ खात पडू नये यासाठी आधी सर्वेक्षण करून मगच घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आगामी काळामध्ये अंबरनाथमध्ये 2,531 घरांचा भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे। या प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी म्हाडा सर्वेक्षण करून अनेकांच्या लोकांच्या मागणीचा अंदाज घेणार आहे। मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण केलं जात आहे। एकदा काँक्रिटीकरणाची कामं झाली की कोणत्याही संस्थेला खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अभियंत्यांना दिले आहेत। मुंबईमध्ये विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। सुमारे 1,333 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय, तर उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय। पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपनीबरोबर करार केलाय। यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या 10 स्थानकांवर ई बाईक फीडर सेवा सुरू केली जाणार आहे। गर्दीच्या वेळी दहिसर टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 7:45 ते 11:15 या कालावधीमध्ये वसई आणि ठाण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मीरा भाईंदर शहरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। वाहतूक विभागानं तशी अधिसूचना जाहीर केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फुगत असला तरी उत्पन्न वाढीचा वेग मात्र कमी असल्याचा 5 वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले। 2025-26च्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर 20 फेब्रुवारीपर्यंत तो आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे। वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे शहराची वाढती गरज लक्षात घेता ठाणे पालिकेनं सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला होता। या आराखड्यावर 500 पेक्षा जास्त हरकती ठाणेकरांनी नोंदवल्या। या संदर्भातील सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती। दरम्यान आता गुरुवारपासून पुन्हा या संदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे। ईव्हीएम मधील मेमरी आणि सिम्बॉल लोडिंग युनिटची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर निवडणूक आयोगानं 15 दिवसात उत्तर द्यावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिले। या पडताळणी दरम्यान डेटा नष्ट करणं किंवा पुन्हा लोड करणं टाळावं, असे आदेश सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं दिले।